हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपण तुमच्यासाठी ही व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. यामध्ये आपण डेली बेसिसवर जे तुमचा सिलेबस आहे त्यावर आधारित व्हिडिओ बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आजचा. आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन याचा मुख्य हेतू काय आहे? उद्योगांना परवडणारे कर्ज, बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, कर संकलन वाढवणे की परदेशी गुंतवणूक? तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, आर्थिक समावेशन याचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी, बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मॉनिटरी पॉलिसी किती वेळा जाहीर केली जाते? दर महिना, वर्षातून एकदा, तिमाही की 6 महिन्यांनी? तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मॉनिटरी पॉलिसी ही तिमाही म्हणजे क्वार्टरली जाहीर केली जाते. यानंतर पुढील प्रश्न, IFSC कोडमध्ये किती अंक किंवा अक्षरे असतात? 10, 12 की 11 की 9? तर हा प्रश्न पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विचारण्यात आला होता. आपण जेवढेही प्रश्न बघत आहोत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघायचे. तर लक्षात घ्या, IFSC कोडमध्ये एकूण 11 अक्षरे असतात. पुढील प्रश्न, CTS म्हणजे काय? CTSचा फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचा आहे. तर लक्षात घ्या, CTSचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ए, चेक ट्रुनकेशन सिस्टीम. यानंतर पुढील प्रश्न, रेपो रेट वाढल्यास काय होतो? बँकांचे कर्ज स्वस्त होते, बँका अधिक कर्ज देतात, कर्ज महाग होते की व्याज बंद होते? तर रेपो रेट वाढला तर कर्ज महाग होते. पुढील प्रश्न, लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, लीड बँक ही जी संकल्पना आहे ते जिल्हानिहाय बँकिंग विकास याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण कधी झाले? तर लक्षात घ्या, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन हे 1969 मध्ये झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, ATM मध्ये पिनचा अर्थ काय आहे? तर ATM मध्ये पिनचा जो अर्थ आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. यानंतर पुढील प्रश्न, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी सरकारने कोणती योजना आणली होती? तर ती जी योजना आहे ती आहे भीम ॲप. आपल्याला माहीत असेल की भीम ॲप सरकारने आणलं होतं डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी. आणि भीमचा जो फुल फॉर्म आहे तो आहे भारत इंटरफेस फॉर मनी. पुढील प्रश्न, कोणत्या योजनेत सरकार अपघाती विमा देते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला परीक्षा रिलेटेड मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 19,000 प्लस प्रश्न आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 499. यामध्ये 300 प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत, म्हणजे 19,000 प्लस प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. यामध्ये महत्त्वपूर्ण सामान्य प्रश्न, चालू घडामोडी, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, कृषीविषयक ज्ञान, ग्रामीण अर्थव्यवस्था, तांत्रिक प्रश्न भेटतील, संगणकाचे प्रश्न या ठिकाणी भेटतील. त्यानंतर बँकिंग अवेअरनेस या टॉपिकवर देखील तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत. अंकगणित व बुद्धिमत्ता आहेत, अर्थशास्त्र, सर्व प्रश्नपत्रिका आणि मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटत आहे. इंग्लिश ग्रामर तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, परंतु आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे, कारण की हे मटेरियल घेतल्यानंतर आपल्याला जर बाकी एक्झामसाठी जर तयारी करायची असेल तर त्याचा फायदा झाला पाहिजे याकरता आपण हे मटेरियल तयार केलं आहे. हे मटेरियल परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर पहिल्यांदा ज्ञानवंदन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये जाऊन हा कोर्स परचेस करा, कारण की जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही ॲप थ्रूच विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक टेस्टला विद्यार्थी मित्रांनो टायमर आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सोल्युशन देखील बघायला भेटणार आहेत. तर नक्की तुम्ही हा कोर्स परचेस करून फायदा घ्यायचा आहे. जर त्या ठिकाणी कुपन कोड असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून ही जी प्राईज आहे ती अजून कमी होऊन जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही? सोपा प्रश्न आहे.
व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि खाली कमेंट करायचं आहे तर कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चालू खात्यामध्ये व्याज मिळत नाही. पुढील प्रश्न आहे RTGS मध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा किती आहे. तर लक्षात घ्या, RTGS मध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 लाख रुपये. यानंतर पुढील प्रश्न, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपण जे नवीन यूट्यूब चॅनल तयार केलं आहे डेली करंट अफेअर्स, त्याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करू शकता, ज्यावर आपण डेली बेसिसवर 10 चालू घडामोडी प्रश्नांचा सराव अधिकच्या माहितीसाठी विथ स्पष्टीकरण आपण करत असतो. त्यामुळे त्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि डेली बेसिसवर जर आपण चालू घडामोडींचे व्हिडिओ जर बघितले तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला चालू घडामोडीमध्ये कुठलेही तुमचे मार्क्स जाणार नाही. तर आवर्जून सबस्क्राईब करा. तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, कृषी, लघुउद्योग, शिक्षण अशा क्षेत्रांतील कर्ज. यानंतर पुढील प्रश्न, स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो. तर लक्षात घ्या, स्विफ्ट कोडचा वापर हा ऑप्शन सी, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये होत असतो. आणि स्विफ्टचा आपल्याला फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करा. स्विफ्ट आणि RTGS या दोघांचे फुल फॉर्म खाली कमेंट करायचे आहे. पुढील प्रश्न बघूयात, EMI म्हणजे काय. सोपं आहे. EMI म्हणजे काय, इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न, डिजिटल इंडिया मोहिमेत बँकिंग क्षेत्राचा काय सहभाग आहे. तर याचा काय सहभाग आहे तर डिजिटल व्यवहार वाढवणे म्हणजेच ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा. पुढील प्रश्न, MSMEचे पूर्णरूप काय आहे. तर MSMEचा फुल फॉर्म आहे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. पुढील प्रश्न, QR कोडमध्ये QRचा अर्थ काय आहे तर तो आहे क्विक रिस्पॉन्स म्हणजेच ऑप्शन सी. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक कोणती होती. तर लक्षात घ्या, भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक ही ऑप्शन ए, एअरटेल पेमेंट बँक आहे. यानंतर पुढील प्रश्न, AEPS प्रणालीमध्ये कोणती गोष्ट वापरली जाते. तर लक्षात घ्या, AEPS प्रणालीमध्ये आधार क्रमांक वापरला जातो आणि आधार क्रमांक किती अंकी असतो तर तो 12 अंकी असतो. यानंतर पुढील प्रश्न, UPI व्यवहारात VPA म्हणजे काय. UPIचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आणि VPIचा जो फुल फॉर्म आहे तो आहे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी. आणि सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते कोण आहेत. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण हे ऑप्शन क्रमांक बी, 1 जानेवारी 1949 मध्ये झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली आहे. पुढील प्रश्न, NACH प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो. तर लक्षात घ्या, NACH प्रणालीचा उपयोग हा ऑप्शन क्रमांक डी, ऑटो डेबिटसाठी होतो. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, मुद्रा योजनेचा उद्देश काय आहे. तर मुद्रा योजनेचा जो उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक सी, सूक्ष्म व्यवसायासाठी कर्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता जे मटेरियल आपण तयार केलं आहे त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. जर आपल्याला संपूर्ण पॅकेज नको असेल, जर आपल्याला फक्त टेक्निकल प्रश्न हवे असेल तर लक्षात घ्या, क्वालिटी असे 2000 प्रश्न आपण तुमच्यासाठी देत आहोत. 61 ऑनलाईन टेस्ट आहेत, यामध्ये अजून टेस्ट ॲड करणार आहोत. त्यानंतर ही जी प्राईज आहे ती आहे 249. अधिकच्या माहितीसाठी व्हॉट्सअप करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये DCCS मागील झालेल्या प्रश्नपत्रिका, कृषीविषयक ज्ञानाने महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, माहिती व तंत्रज्ञान, बँकिंग अवेअरनेस आणि सहकार प्रश्न वरील सर्व टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट आणि चालू घडामोडीच्या 2025च्या टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 249. हे दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला एक्झामचे अपडेट पाहिजे असेल तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.